तर आज आलो आपण ज्या शेत शिवारामध्ये आपली गजानन माऊली प्रत्यक्षात चालत फिरलेली आहे, त्या शेत शिवारामध्ये आपण पोहोचलेलो आहे. अकोलखेडा या पंचकृषीमध्ये अकोट तालुका. तर आपले इथे काही आपल्याला महाराजांच्या कृपेने काही इथे प्लॉट भेटलेले आहेत. तर तेच प्लॉट आपण दाखवणार आहोत की कशाप्रकारे आपण ते प्लॉट डेव्हलप केलेले आहेत. मागच्या काही 2 वर्षापासून आपल्याकडे हा प्लॉट आहे, तेव्हापासून आपण हा प्लॉट एक नंबरमध्ये आणत आहे. मागच्या वर्षी पण चांगल्या प्रकारे आणला होता, यावर्षी पण चांगला आला आहे. तुम्ही मालाची क्वालिटी बघू शकता कशा प्रकारे आहे. परत फळाची तुम्ही चकाकी, परत ग्रीनरी कशी आहे, तर तुम्ही ते प्रत्यक्षात बघून घ्या तुमच्या डोळ्यांनी. प्रत्यक्षात पूर्ण बाग फिरून झाल्यानंतर आलो आपण त्यांच्याकडे. त्यांना विचारून घेतले, त्यांच्या समस्या वगैरे जाणून घेतले की काय झालं काय नाही, कशानं काय होते, पूर्ण झालं. आणि तिथून निघालो बघा आपण दुसऱ्या प्लॉटवरती, की जिथे तो प्लॉट आपल्याकडे नवीनच आला होता आणि त्या प्लॉटला पण याच प्रकारे आपल्याला डेव्हलप करून द्यायचं होतं. यांच्या पण फळाची साईज लंबूट होत होती आणि फळ क्रॅक होत होतं. तर हेच बघायला आपण त्यांच्या प्लॉटवर प्रत्यक्षात गेलो की कशामुळं होतं आणि तुमचं काही चुकते का, तुम्ही ट्रीट करता, हे बघायला आपण प्रत्यक्षात त्या प्लॉटवर गेलो. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहे की आपण पूर्णतःपणे प्लॉट कशा प्रकारे तो डेव्हलप केला, परत कशी मालामध्ये त्यांच्या चकाकी आणली. इथून निघालोय बघा आपण केळीचा प्लॉट बघायला, जो की केळीचा प्लॉट मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे की त्याची क्वालिटी एकदम कमजोर होती आणि आता त्याची यन झाली. ती एका वेळी आपण पूर्ण त्या प्लॉटची यन केलेली आहे. तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे मालामध्ये क्वालिटी आहे. तर मित्रांनो, आपण बरेच दिवसाचे जे व्हिडिओ आहेत ते टाकलेले नाही आहेत. तर बरेच जणांचे फोन आणि DM आलेले आहेत की तुम्ही व्हिडिओ का करत नाही आहात. तर त्यांना हेच सांगू इच्छितो मी की आजारी असल्याकारणानं थोडं लेट झालं आणि इथून पुढं कंटिन्यू व्हिडिओ येत राहतील आपले, कारण की आपल्याला आपले फॉलोअर्स महत्त्वाचे आहेत. आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि